नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। जनशक्ती महासंघाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यामध्ये विलास पांडुरंग भास्कर यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे संघटनेच्या कार्यात गती आणण्यासाठी कार्याध्यक्षपदाची मोठी जबाबदारी रमेश कांबळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवी फळी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। कार्यकारिणीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विलास भास्कर, कार्याध्यक्ष रमेश कांबळे, विभागीय प्रमुख बी.के. कांबळे, कार्याध्यक्ष रमेश कांबळे यांच्या निवडीने संघटनेला नवी ऊर्जा। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.जी. भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत रमेश कांबळे यांच्या कार्याध्यक्ष पदावरील निवडीचे स्वागत करण्यात आले। शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासोबतच रमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघटना विस्ताराचा कार्यक्रम अधिक आक्रमकपणे राबवला जाणार आहे। स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। महिला आघाडीची स्थापना यावेळी महत्त्वाचा निर्णय घेत जनशक्ती महिला आघाडीची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये वैशाली प्रमोद कांबळे, संजना संदीप वरडे, अंजनाताई कांबळे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे। नूतन जिल्हाध्यक्ष विलास भास्कर यांनी जिल्हाध्यक्षपदाची ही जबाबदारी पार पाडताना सर्वांच्या सहकार्याने आणि कार्याध्यक्ष रमेश कांबळे यांच्यासारख्या सक्षम सहकाऱ्यांच्या मदतीने आपण जनशक्ती महासंघाची ध्येय धोरणे गावागावापर्यंत पोहोचवू असा विश्वास व्यक्त केला। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे इंस्टाग्राम न्यूज दीनदयाळ पण फॉलो करा व न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब लाईक करा ही विनंती। व्हॉट्सअप नंबर 9404018707।